आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना नुकसान भरपाई वाटपातील वाट टाळण्यासाठी महसूल विभागानं नवी मानक कार्यपद्धती लागू केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यानुसार संयुक्त मोजणी दरम्यानच सहकाऱ्यांच्या हिस्स्यांचे प्राथमिक निर्धारण करून त्याची नोंद केली जाणार आहे. या निर्णयामुळे नुकसान भरपाईचे वितरण अधिक पारदर्शक आणि जलद होऊन सहधारकांमधील वाद आणि न्यायालयीन प्रकरणं कमी होण्यास मदत होणार आहे. शासकीय ई-बाजारपेठ जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित ऑनरिंग एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रानं 2 राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात दाखल झालेल्या सुमारे 25 रानहत्तींच्या कळपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. त्यानुसार वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना, संवेदनशील भागात गस्त वाढवणे आणि आवश्यक सुरक्षा साधनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. अकोला इथं आज अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली जनजागृतीपर तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देखील आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. तर वंदे मातरमच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त आणि नागपूर महानगरपालिकेच्या 75व्या वर्षानिमित्त चिटणीस पार्क इथं सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत नागपुरातील नारानारी भागात उभारण्यात येणाऱ्या 518 परवडणाऱ्या सदनिकांची संगणकीय सोडत आज कविवर्य सुरेश भट सभागृहात काढण्यात आली. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या या सोडत कार्यक्रमाला महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.